शुद्ध रे काय जागे डॉक्टरांनी खाली बोललो होतं कारण आता तुला वरती न्यायचं आहे. तिची भूल सगळी उतरली. म्हणजे भूल काय म्हणजे कमरेच्या खालीच असते. भूल काय म्हणजे शरीराला पूर्ण नसते. कमरेच्या खाली असते. शिजर ते झाले अजून आपले 12 तास झाले. त्यांनी डॉक्टरांनी जसं 12 तास सांगितलं होतं तसे 12 तास झाले. आता त्यांना घेऊन यायचे तुला घेऊन यायला लागेल. त्यासाठी मी इथं म्हणजे वाट बघत बसलो. त्यांनी म्हणजे टीचर म्हणणार घेऊन येतो. बघू आता काय एवढा वेळ कसं काय लागला नाही ते समजून आपण म्हणजे सलाईन बिलाईन चालू असेल. मला म्हटले होते म्हणजे लगेच सोडणार आहे आत्ता तुम्ही या खाली स्टे म्हणजे तिला धरू लागायला थोडं त्यामुळे तिने मला बोलून घेतलं होतं. म्हणजे मी पूर्ण नळू चाल मला म्हणजे आता काही समजत पण नाही कारण तर रात्रभर काल जागरण झाले. पुरी म्हणजे 2-2 तासाला तिला दूध पाजायला आणायला लागत होतं ना. त्याच्यामुळं काय मला समजणं झालं. आता मला बोलायला आली ती वरती म्हणले आता घेऊन जावं म्हणले पेशंटला तुमच्या. तर आता त्यांनी येतीलच काय थोडं पेशंट आला शुद्ध रे काय जागे चालते वाटतंय बरं चालता येत नव्हतं नाही म्हणून चालली आता अशी सगळी उठून चालू नसतं. बघ घरी तर लई पळत असते सारखं धडपड सारखी असते. तुम्हाला काय म्हणायचं आता पण पळत जाऊ. तिला चालता येत नाही मॅडम. नाही चालता येते म्हणून तर स्ट्रेचरवर घेतले. उद्यापासून चालायला लागतील. उद्यापासून हो उद्यापासून चालायला लागतील. आता चाललं पाहिजे तू स्ट्रॉंग आहे दाखव त्यांना. बाटली करता कशी स्ट्रॉंग असते दाखव एकदा. नाही चालता येत. हां नाही चालता येत. थोडं दाखव नुसतं चालून बघ रूट प्रयत्न कर नुसतं. प्रयत्न केल्यावर चालशील. वाटतंय ना बरं म्हणजे काय त्रास नाही का? नाही जायचं मग घरी असं घेऊन जाता का घरी? सोडतात त्यांनी काय नाही विषय. आईवरती काम पूजा बाळाचा विचार नाही. बाळ कुठे बाळ माहिती येते ती 2 तासाला भेटायला मला. बाळ येते 2 तासाला. बाकी बरं वाटलं आतमध्ये. हां बरं वाटलं. मॅडम भरपूर काळजी घेतली दिसते त्याच्यामुळे एवढी खुशी आमचं बोललं काय सापायचं नाही. वरती गेलो तुझ्यासोबत गप्पा मारतो. आता आराम करू देते नको ना काय आज झोपू द्या. काय अडचण नाही. उद्यापासून चालायला लागतील. सगळं करते त्यांचे. उद्यापासून उठायचं नाटकी नाट करायची. अजून झोपायचं तसं नाटक नाही चालू काय येऊ का मी पण आतमध्ये. राहू द्या. मित्रांनो कॉमेडी करतोय कारण तर म्हणजे तिला हसवत आनंदी ठेवायचंय मला. जर म्हणजे तिला त्रास झाला दाखवून द्यायचं नाही. त्याच्यामुळे कॉमेडी करतोय तिच्यासोबत आहे का नाही. मन म्हणताय चालत जा म्हणून आहे का नाही. कॉमेडी ती सिरियस घेऊ नको. तर तू सिरियस मध्ये जाशील चालत बिलत असं काय सुद्धा करू नको. तिथं उठता येत नाही. कसं वाटतं लिफ्ट मध्ये कसं वाटतं भारी वाटत असेल. हा मी इथं झोपतून बघतो बस होत आणि मी चालू तुम्हाला ढकलत नाही ते. हा ती बरोबर आहे. सरांना लावायची लावायची चल लावूया. चल की लावलं एक सर सुई जरा मोठी टच वाजवायला ताप दिला की मला बोलायचं काम नाही. हां मग तुझे झोप नाही आली.
मॅडम खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. खरंच पेशंटची अशी काळजी घेतली ना, कारण तर माझं काय जातं माहिती, सरकारीमध्ये नेमतं तिला. सरकारीमध्ये माझ्यासोबत म्हणजे वागणूक बरोबर नाही दिली. अजून इथं आल्यानंतर म्हणजे पहिल्यांदा पण ही डिलिव्हरी इथंच झाली आणि दुसरी पण डिलिव्हरी इथंच झाली, पण तुम्ही लय भारी काळजी घेतली. म्हणजे मला लय भारी वाटतं याच्याबद्दल तुम्हाला मनापासून तुमचं धन्यवाद. असंच म्हणजे काळजी करत राहा. वेलकम. आमचं त्यांना काय अडचण होऊ नये, कारण माहित असतं कशा परिस्थितीतून ते जातात आहे, ते मेंटल कंडिशन ती त्यांची, त्यामुळे त्यांना सपोर्ट करणं आमचं कामच असतं. थँक्यू. तर खरंच मित्रांनो म्हणजे यांचे मानव इतके आभार कमीच आहेत, कारण तर इतकी भारी म्हणजे काळजी घेते तिने, इतकी भारी सोय ना दवाखान्यामध्ये ती माझी मला माहिती. कारण मी पहिल्यांदा सरकारीमध्ये गेलो होतो. सरकारीमध्ये म्हणजे कसं माहिती आहे का, सगळ्या म्हणजे माझ्यासोबत गैरवर्तणूक केली होती सगळ्यांनी. त्याच्यामुळं मला वाटत होतं की बाबा सही करतच होतं आहे काय, पण तसं नाही. प्रायव्हेटला आहे ना एकदम इतकी भारी सोय नाही की बोलायचं काम नाही. मला खरंच असं वाटतं की बाबा हे आपल्या घरासारखंच आहे, घरच वाटतंय मला. म्हणजे घरच्यांसारखी काळजी, घरच्यांपेक्षा जास्त काळजी घेतली. अजून इतकं म्हणजे मला वाटत पण नाही की बाबा रे तू आजारी आहे, तुझी डिलिव्हरी झाली असं मला म्हणजे वाटत पण नाही. इतकी त्यांनी म्हणजे भारी मला केलं, म्हणजे सांभाळलंय, ऋतूकडे लक्ष दिलंय. उठून म्हणजे आज म्हणजे बसते त्यांना डॉक्टरांनी सांगितलं पण उद्या बसले. मॅडमने चांगली काळजी घेतली, म्हणजे भारी वाटलं. म्हणजे फ्रीली सगळेजण डॉक्टर बाळाला काय होतं माहिती का, 2-2 तासाला नाही का भूक लागली होती, स्वतःच आणून देत होते माझ्याकडे. मला पण इकडे म्हणजे झोप लागली रात्री, म्हणजे उठवायला तिने यायची 2 तासांनी स्वतः तिने यायची, अजून बोलून म्हणजे हे घेऊन जायचे. आणि म्हणजे मला नाही का म्हणजे त्यांनी स्वतःच पाजायला मदत करायची बाळाला. हां, तशी खूप चांगली काळजी घेतली. तिथं म्हटल्यावर तर मला खरंच मला भीतीच वाटत होती. तिथं मी कुठं पण माझा जीव घाण ठेवेल आणि काय असेल ते म्हणजे हॉस्पिटलच माझी मी करेल. पण कसं आहे माहिती आहे का, मला तिथं म्हणजे तुम्ही करायची नव्हतं सरकारीमध्ये, कारण तर मी तिथं बघितलं त्यांची वागणूक आपल्यासोबत कधी झाली. पण इथं माझी तुटून गेली. तू घाबरत होती रे, अजून ती त्याचं वेगळं टेन्शन, अजून भीती काय BP वाढते काय भीती. तुम्हाला वाटलं रक्त भरावं लागतं ते टेन्शन घेत होतो मी. जाऊ दे, सगळं म्हणजे स्वामींच्या आशीर्वादाने सगळं चांगलं झालं. अजून सगळे आपल्याला म्हणजे म्हणत पण होते, हे कमेंटमध्ये म्हणत पण होते स्वामी तुमच्या पाठीशी म्हणून. अजून खरंच आमच्या स्वामी पाठीशी. आज जे काय म्हणजे तुझी सुखरूप डिलिव्हरी झाली ती फक्त स्वामीमुळे झाली आहे. सगळ्यांनी म्हणजे आपल्या सगळ्या सबस्क्रायबरमुळे झाली. त्यांनी सगळ्यांनी आपल्यासाठी प्रार्थना केली ती. खरंच तुमचे पण मानव एवढे आभार कमीच आहेत. खरंच तुम्ही आम्हाला एवढं म्हणजे प्रेम देताय ना, तुमचं प्रेम आमच्यावर असंच कायम राहत आहे. म्हणून असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. धन्यवाद.